चला दर्पण न्यूज. पिण्याचे पाणी जपून वापरा, अन्यथा काही दिवसात गंभीर पाणी टंचाईची शक्यता. यंदा मान्सूनचं आगमन झाले असले तरी अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने नदी पात्र, विहिरी, बंधारे आणि धरणांमधील पाणीसाठा अद्याप समाधानकारक झालेला नाही. पावसाळ्याचा कालावधी पुढे सरकत असताना उपलब्ध जलसाठा कमी होत असल्याने येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर अत्यंत जपून व काटकसरीने करावा असं आवाहन प्रशासन व जलतज्ञांकडून करण्यात येत आहे. सामान्यतः जून महिन्याच्या मध्यापर्यंत पावसामुळे नद्या, ओढे आणि धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक सुरू होते. मात्र यावर्षी अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्याने नदी पात्र कोरडीच असून धरण क्षेत्रातही अपेक्षित पाणी साठलेले नाही. परिणामी सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावरच नागरिकांची तहान भागवावी लागत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुणं, अंगणे धुणं, बागांना अतिरिक्त पाणी देणं आणि इतर अनावश्यक कारणांसाठी होत असल्याचं दिसून येतं. अशा प्रकारे पाण्याची नासाडी सुरू राहिल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान समजून त्याचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. पाणीपुरवठा यंत्रणांवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी घरगुती स्तरावरील काळजी घेण्याची गरज आहे. गळतीचे नळ तातडीने दुरुस्त करणं, आवश्यक तेवढेच पाणी वापरणं, पावसाचं पाणी साठवणं आणि पुनर्वापराला प्राधान्य देणं या उपाययोजना राबवल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. जलसंकट ही केवळ प्रशासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचं मत व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी काळात संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची सवय अंगीकारावी असं आवाहन करण्यात आलं. पावसाळा सुरू झाला म्हणजे पाणी मुबलक झाले असं नाही. नदी आणि धरणातील साठे वाढेपर्यंत पाण्याचा वापर जपून करणं हीच काळाची गरज आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.